नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय सागर इंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हायब्रेशन इन ऑर्गन पाईपचा पुढचा पार्ट दॅट इज व्हायब्रेशन इन ओपन ऑर्गन पाईप हा पार्ट आपण डिस्कस करणार आहे. आता ओपन ऑर्गन पाईप आणि क्लोज ऑर्गन पाईपमध्ये काय डिफरन्स होता, तर क्लोज ऑर्गन पाईप एका एंडला क्लोज होता. आता ओपन ऑर्गन पाईप म्हणजे जो आपण पाईप घेणार आहे तो दोन्ही एंडला कसा असणार आहे, ओपन असणार आहे. मग हा पाईप दोन्ही एंडला ओपन असताना ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण लॉन्जिट्युनल वेव्ह इन्सर्ट करणार आहे, लॉन्जिट्युनल इन्सिडेंट वेव्ह ज्यावेळेस इन्सिडेंट करणार आहे त्यावेळेस ती रिफ्लेक्ट होईल कुठं पण, ओपन एंडला. आणि ओपन एंडला रिफ्लेक्ट होऊन काय मिळेल आपल्याला, दोन वेव्हचं सुपरपोजिशन होईल आणि एक वेव्ज मिळेल, त्याला टेशनरी वेव्ज आपण म्हणणार. आणि ह्या टेशनरी वेव्हसाठी आपल्याला जे इक्वेशन मिळतं टेशनरी वेव्हचं दॅट इज y इज इक्वल टू क्लोज एंड ओपन एंडला y इज इक्वल टू 2a cos kx इंटू साइन ओमेगा टी. हे काय असणार आहे, इक्वेशन ऑफ टेशनरी वेव्ह इन ऑर्गन पाईप. ज्यावेळेस लॉन्जिट्युनल वेव्हचा इन्सिडेंट तर आपण फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनसाठी जर घेतलं इथं, तर अशा पद्धतीचा हा आपला ऑर्गन पाईप आहे. ज्या पाईपची लेंथ किती घेतो आपण, एल घेतोय. ओके, मग ह्या पाईपवरती आपण काय करणार आहे, एक वेव्ह अशा पद्धतीने इन्सिडेंट करणार आहे आणि ही वेव्ज काय होणार आहे, ह्या ओपन एंडपासून काय होणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे. ओपन एंडपासून काय होईल, रिफ्लेक्ट. आणि रिफ्लेक्ट होऊन परत काय होईल ती, सो दिस विल बी, दिस इज अ इन्सिडेंट वेव्ह. ओके, दिस वन. आता हा रिफ्लेक्टिंग पार्ट आहे, हा काय आहे, रिफ्लेक्टिंग पार्ट. अशा पद्धतीचं फेनॉमिना. ओके, मग आता ह्या वेव्हची वेव्हलेंथ तुम्हाला मिळेल दॅट इज λ/2. म्हणजे हा पार्ट काय केला आपण, इन्सिडेंट केला. हा पार्ट काय केला आपण, इन्सिडेंट केला. हा पार्ट काय झाला, रिफ्लेक्टेड मिळाला आपल्याला पुढं ओपन एंडला. ओपन एंडला हा पार्ट काय झाला, रिफ्लेक्ट झाला. त्यावेळेस ह्या दोन वेव्हज काय झालं, सुपरपोजिशन झालं. आणि सुपरपोजिशन झाल्यानंतर आपल्याला जी रिझल्टंट वेव्ज मिळाली दॅट इज अ टेशनरी वेव्ह. ह्या टेशनरी वेव्हचं इक्वेशन दॅट इज 2a cos kx इंटू साइन ओमेगा टी. यातला डिटेल पार्ट आपण टेशनरी वेव्हचं यावेळेस इक्वेशन डेरिव्हेशन डिराईव्ह केलं होतं, त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेला होता. आता आपल्याला ह्या वेव्हसाठी मग फ्रिक्वेन्सी फंडामेंटल मोडसाठी, सेकंड मोडसाठी, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनसाठी आपल्याला इथं फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. आणि ही फ्रिक्वेन्सी काय मिळते, हार्मोनिक्स काय मिळतात, ओव्हरस्टोन काय मिळतो, तो पार्ट आपल्याला 1 बाय 1 इथं डिस्कस करायचं आहे. तर मग आपण इथं फर्स्ट पार्टला स्टार्ट करूया दॅट इज अ फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन फर्स्ट पार्ट आहे, फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. त्याची डायग्राम मी ड्रॉ केलेली. फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. मोड ऑफ व्हायब्रेशन. आता बघा, ही वेव्ह जी तुमची, ही लॉन्जिट्युनल वेव्ह तुम्ही इन्सिडेंट केली. ओके, आणि ही वेव्ह आहे, ही काय झाली, ओपन एंडला रिफ्लेक्ट झाली. अशा पद्धतीची वेव्ह. मग आता याची फ्रिक्वेन्सी दॅट इज v इक्वल टू लॅम्बडा. आपण हा आपला फॉर्म्युला आहे, v अपॉन लॅम्बडा. n इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी v अपॉन लॅम्बडा. मग आपले फर्स्ट मोड म्हणून सो n1 इज इक्वल टू v अपॉन लॅम्बडा 1. लॅम्बडा 1 इज अ वेवलेंथ ऑफ दॅट व्हायब्रेटिंग ऑफ फर्स्ट मोड that is particle किंवा द लॉन्जिट्युनल वेव्ह व्हायब्रेटिंग दिस ऑर्गन पाईप. त्यावेळेस तिची वेवलेंथ, त्याला आपण λ1 त्या वेवलेंथला आपण असं म्हणतोय. सो n इज इक्वल टू n1 इज इक्वल टू v आपण λ1. मग आता आपण जर इथं फ्रॉम फिगर म्हटलं आणि इथं फ्रॉम फिगर इथं ही वेवलेंथ इन टर्म्स ऑफ लेंथ जर कॅल्क्युलेट केली, सो λ1 आपण 2 इज इक्वल टू l. सो λ1 इज इक्वल टू ट्वाइस l, where L is length of organ pipe. L काय इथं ऑर्गन पाईपची लेंथ आहे, लेंथ ऑफ ऑर्गन पाईप. नंतर V is velocity of sound. velocity of sound जो आपण इथं इन्सिडेंट केला त्या साऊंडची velocity. मग आता हा λ1 जर आपण इथं सबस्टिट्यूट केला तर आपल्याला फर्स्ट मोडची फ्रिक्वेन्सी मिळेल. सो n1 इज इक्वल टू v अपॉन L1 is 2 lambda, so 2L, lambda 1 is equal to 2L, so V upon twice L. We have frequency as well. This frequency, this
is the frequency of lowest, this is the lowest frequency असं म्हणता येईल. This is the lowest frequency called as fundamental. त्यालाच काय म्हणतो आपण fundamental frequency, fundamental or first harmonics. First harmonic, ही झाली तुमची फर्स्ट हार्मोनिक, दॅट इज V इज इक्वल टू किंवा N1 इज इक्वल टू V अपॉन 4L, इक्वेशन नंबर फर्स्ट. आता आपण बघूया सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, मोड ऑफ व्हायब्रेशन. मग सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये आपण काय, कोणत्या पद्धतीची फ्रिक्वेन्सी मिळेल, त्याचं इक्वेशन काय असेल ते आपण इथं बघणार आहे. मग हा आपला ऑर्गन पाईप आहे. ओके, मग आता आपल्याला इथं सेकंड मोडसाठी वेव्ह ड्रॉ करायची. आता इकडे रिफ्लेक्ट होईल अशा पद्धतीने. this types of mode, त्यालाच म्हणतो आपण दॅट इज सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. मग आता ही टोटल पाईपची लेंथ L म्हणणार आपण. आता बघा आपल्या इथं टोटल वेव्ह लेंथ फाइंड आउट करायची. ओके, हा झाला सेकंड मोड. आता बघा ही एवढा पार्ट, आता हा अँटीनोड पासून नोडचं डिस्टन्स किती झालं, λ/4. नंतर नोडपासून नोडचं डिस्टन्स किती झालं, λ/2. आणि परत नोडपासून अँटीनोडचं डिस्टन्स किती झालं, λ/4. आता आपण ही टोटल डिस्टन्स जर मेजर केलं किती होईल बघा, λ/4 प्लस λ/2 प्लस λ/4 म्हणजे किती होईल बघा, इथं λ/4 किती होईल, λ/2 म्हणजे किती होईल, λ/2 प्लस λ/2 दॅट इज इक्वल टू लॅम्बडा. ही टोटल वेव्हलेंथ किती झाली तुमची, लॅम्बडा. लक्षात आलं तुमचं, याला मी λ2 असं म्हणेल. λ2/4, λ2/2, λ2/4 कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या. λ2/2 दिस नोड टू नोड हे डिस्टन्स, नोड टू हे किती येईल, λ2/4. सगळ्यांची आपण ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळालं, हे लॅम्बडा एवढं डिस्टन्स मिळालं, λ2 एवढं डिस्टन्स मिळालं. λ2 इज अ वेवलेंथ ऑफ फ्रिक्वेन्सी इन सेकंड मोड. मग आता इथं फॉर्म्युला परत फ्रिक्वेन्सीचा, फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड, फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड त्याला मी N2 असं म्हणतो. दॅट इज N2 इज इक्वल टू V अपॉन λ2. ओके, मग आता λ2 जर बघितला तर फ्रॉम फिगर λ2 इज इक्वल टू L. बरोबर नाही, λ2 लेंथ सेम आहे, therefore we substitute here. So N2 is equal to V upon L. This is the frequency of second mode. ही काय तुमची फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड. त्याला तुम्ही असं म्हणू शकता दॅट इज N2 इज इक्वल टू, याला मी 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं, सो ट्वाईस V अपॉन ट्वाईस L आणि 2 कॉमन घेतला काय होईल, V अपॉन 2L. V अपॉन 2L काय झाली, N2 इज इक्वल टू 2 इंटू N1. का बरं N1, कारण N1 काय माझी V अपॉन ट्वाईस L आहे, म्हणजेच N2 इज इक्वल टू टाइम्स ऑफ N1. दिस इज दिस फ्रिक्वेन्सी. याला इक्वेशन नंबर दिस वन, याला 2 पण म्हणतो, याला पण मी 2च म्हणतोय. ओके, बोथ सेम इक्वेशन आहे. सो दिस फ्रिक्वेन्सी, दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड, फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड ऑफ
सेकंड हार्मोनिक अँड सेकंड हार्मोनिक म्हणजे काय, फर्स्ट ओव्हरस्टोन. सेकंड हार्मोनिकच काय म्हणतो आपण, फर्स्ट ओव्हर. जो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर येणारी फ्रिक्वेन्सी त्याला आपण ओव्हरस्टोन असं म्हणतो. मग आता हा जो आहे तो आपला काय फर्स्ट ओव्हरस्टोन आहे. N2 काय आपला फर्स्ट ओव्हरस्टोन. सो अँड फर्स्ट ओव्हरस्टोन. ओके. सो दिस इज अ व्हायब्रेशन इन सेकंड मोड. दॅट इज सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. आता आपल्याला पुढे बघायचं आहे दॅट इज थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. काय बघायचं आहे, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. थर्ड पार्ट that is third mode of vibration. Third mode of vibration. आता परत आपण एक ऑर्गन पाईप ड्रॉ करणार आणि हा ऑर्गन पाईपमध्ये आपल्याला थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी ड्रॉ करायची. सो फर्स्ट इन दिस वे, म्हणजे ही तुम्ही इन्सिडेंट वेव्ह घेतली, ही काय तुमची इन्सिडेंट वेव्ह. ओके. आणि ही काय तुमची इथून ह्या ओपन एंडपासून रिफ्लेक्टेड एंडची फ्रिक्वेन्सी. इन दिस वे वेव्ह विल बी रिफ्लेक्टेड. मग आता आपण जर इथं ही ऑर्गन पाईपची लेंथ ॲझ्युम केली, एल इज अ टोटल लेंथ ऑफ दिस ऑर्गन पाईप. मग आता आपण इथं जर वेवलेंथ जर फाइंड आउट जर केली, आता थर्ड मोड म्हणून हिची वेवलेंथ λ3 घेऊयात. हा एंटीनोडचं पॉईंट आहे. मग हे डिस्टन्स येईल तुमचं λ3/4. किती येईल, λ3/4 नोडपासून अँटीनोड. आता हा अँटीनोड आहे, हा नोड आहे, हा अँटीनोड आहे, हा नोड आहे. ओके. मग नोडपासून नोडचं डिस्टन्स किती येईल, हे λ3/2. परत ह्या नोडपासून हे नोडचं डिस्टन्स किती येईल, हे हा अँटीनोडची पॉईंट आहे, हा अँटीनोड आहे. ओके. हा अँटीनोड आहे, हा अँटीनोड आहे. कॉन्सेप्ट लक्षात आली. आणि हे मधले नोड पॉईंट आहे. मग आता नोड टू नोड दॅट इज λ3, परत नोड टू नोड λ3/2 आणि परत नोड टू अँटीनोड λ3/4. ओके. हे डिस्टन्स. आता टोटल वेवलेंथ जर घेतली आपण, टोटल वेवलेंथ किती मिळेल बघा, λ3/4 प्लस λ3/2 प्लस λ3/2 प्लस λ3/4 म्हणजे किती होईल हे बघा, λ3/3 आणि λ3/2 किती होईल, हा दिस λ3/2 होऊन जाईल. प्लस हे दोन लॅमडा दिस 2 λ3/2. कॉन्सेप्ट लक्षात आली. म्हणजेच किती होईल, 3 λ3/2. म्हणजे टोटल वेवलेंथ झाली 3 λ3/2. कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्या. ओके. म्हणजे झाली टोटल वेवलेंथ हिट आहे तुमची. काय झाली टोटल वेवलेंथ, आणि ही टोटल वेवलेंथ तुम्हाला मिळाली 3 λ3. λ3 इज अ वेवलेंथ ऑफ थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. काय थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनची वेवलेंथ आहे. मग आता आपण फाइंड करूया द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन. थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी त्याला मी N3 असं म्हणतो, इज इक्वल टू V अपॉन λ3. मग परत फ्रॉम फिगर λ3 किती मिळेल इथं, λ3 इज इक्वल टू फ्रॉम फिगर λ3 म्हणजेच बघा इथं 3 λ3/2 इज इक्वल टू L. सो λ3 इज इक्वल टू 2L अपॉन 3. आता ही व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करणार λ3ची. मग N3 काय होईल, N3 इज इक्वल टू
V upon lambda 3, that is V upon 2L upon 3, that is 3V upon 2L. म्हणजे N3 इज इक्वल काय मिळाला 3V upon twice L. हा V upon twice L काय आपला N1 आहे. So we can written as 3N1. This is equation number 3. मग यालाच काय ना this is the frequency of third mode of vibration or third harmonic or and second overtone. आता बघा आपण जर इथं इक्वेशन 1, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 बघितलं तर इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आणि इक्वेशन नंबर 3. इथं आपल्याला फर्स्ट हार्मोनिक मिळतोय, सेकंड हार्मोनिक पण मिळतोय, थर्ड हार्मोनिक्स पण मिळतोय. म्हणजे ज्यावेळेस पाईप दोन्ही एंडला ओपन असेल त्यावेळेस आपल्याला ऑल इवन अँड ऑड हार्मोनिक मिळेल. काय माहिती सर्व इवन पण हार्मोनिक मिळेल आणि ऑड हार्मोनिक पण मिळेल. पण क्लोज ऑर्गन पाईपमध्ये काय होत होतं तर क्लोज ऑर्गन पाईपमध्ये आपल्याला कोणता मिळत होतं फक्त इवन हार्मोनिक मिळत होतं, सॉरी ऑड हार्मोनिक मिळत होतं, इवन हार्मोनिक मिळत नव्हते क्लोज ऑर्गन पाईपमध्ये. ओपन एंड ऑर्गन पाईपमध्ये काय मिळतं आपल्याला इवन हार्मोनिक पण मिळतं आणि ऑड हार्मोनिक पण मिळतं. मग आपण हे जर याचं कन्क्लुजन जर राईट जर केलं कन्क्लुजन ओके तर कन्क्लुजन आपण राईट करूयात. कन्क्लुजन 1 by 1. Finally we can written as the conclusion. फर्स्ट कन्क्लुजन आपला ऑल इवन अँड ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. म्हणजेच ओपन ऑर्गन पाईपमध्ये आपल्याला इवन आणि ऑड हार्मोनिक्स सर्व प्रेझेंट मिळतात. नंतर द रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी हार्मोनिक असं म्हणूया हार्मोनिकचा रेशो जर घेतला आपण तर N1 फर्स्ट फंडामेंटल मोड, सेकंड हार्मोनिक, थर्ड मोड ऑफ हार्मोनिक्स, फोर्थ मोड ऑफ हार्मोनिक्स. N1 किती आपला दॅट इज V अपॉन 2L आहे. हा किती V अपॉन 2L आहे. हा आहे आपला 3V अपॉन 2L. समजते ना तुम्हाला V अपॉन L सॉरी ओके. N3 किती 3V अपॉन 2L आहे. आणि N5 किती मिळेल मग आपल्याला दॅट इज 5V अपॉन 2L अँड सो ऑन. मग आता आपण जर इथं जर बघितलं सॉरी इथं 4V अपॉन 2L. तर इथं जर आपण जर बघितलं तर आपण जर Nच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर N1 इज इक्वल टू N2 ट्वाईस N1 घेतला, N3 थ्राईस N1 घेतला आणि N4 4N1 घेतला तर काय मिळेल दॅट इज 1 as 2, 2 as 3, 3 as 4, 4 as 5 अँड सो ऑन. म्हणजेच इवन अँड ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. नंतर आपण थर्ड पार्टमध्ये घेतला द रेशो ऑफ ओव्हरस्टोन. सेकंड हार्मोनिक्सपासून स्टार्ट होतो दॅट इज N2 as N3 as N4. मग N2 माहिती तुम्हाला टॉईस N1 आहेत, N3 थ्राईस N1 आहेत, N4 4N1 येईल अँड सो ऑन. ओके म्हणजे हा रेशो मिळेल 2 as 3, 3 as 4, 4 as 5 अँड सो ऑन. नंतर इथं जनरल फॉर्म्युला ऑफ फ्रिक्वेन्सी बघितला. फोर्थ जनरल फॉर्म्युला फॉर फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा जनरल फॉर्म्युला जर बघितला तर जनरल फॉर्म्युलामध्ये मिळेल आपल्याला दॅट इज N इज इक्वल टू NV अपॉन टॉईस L वियर N कॅपिटल N घेतो मी कॅपिटल N किंवा PV म्हणलं तरी चालेल, आपण Nच म्हणूया. कॅपिटल N इंटू V अपॉन 2L वियर दिस कॅपिटल N इज इक्वल टू 1, 2, 3 अँड सो ऑन. म्हणजेच तुम्हाला N इज इक्वल टू मिळेल. मग 1 टाकला V अपॉन टॉईस L, 2 टाकला V अपॉन L, 3 टाकला 3V अपॉन टॉईस L. ऑल दिस फ्रिक्वेन्सी मिळेल.
all these frequency. So this is a general formula for the frequency in open organ pipe. Open organ pipe मध्ये आपल्याला इक्वेशन ऑफ जनरल फॉर्म्युला ऑफ फ्रिक्वेन्सी हे मिळेल. आता बघा याच्यामध्ये आपण शॉर्टली एक पॉईंट डिस्कस करूयात. आता आपल्याला एक पाचवा जो जनरल फॉर्म्युला बघायचा आहे तो बघायचा आपल्याला इन टर्म्स ऑफ नोड अँड अँटीनोड, पोझिशन ऑफ नोड अँड अँटीनोड. तर मी इथं फिफ्थ नाव दिलेलं, फिफ्थ कन्क्लुजन, पोझिशन ऑफ नोड अँड अँटीनोड, नोड पॉईंट आणि अँटीनोड पॉईंटची पोझिशन. मग सुरुवातीला नोड घेऊयात. नोड, आता नोड बघा इथून आपला हा रेफरन्स आहे. ओके, पण पहिला नोड किती मिळतो λ2/4. ओके, त्यानंतर पुढचा 3λ/4 समजतं की. आता हे λ/4 काढून टाकूयात. ओके, हा रेफरन्स आहे. रेफरन्सला तुम्हाला अँटीनोड आहे, म्हणजे पहिला नोड कुठे मिळेल डायरेक्टली तुम्हाला λ/4 वरती. पुढचा त्याच्या पुढचा नोड इथं हा नोड बघा तो किती डिस्टन्सवरती मिळेल, इथून हा लॅम्बडा आणि हा 3 म्हणजे λ/4, हा एवढा लॅम्बडा आणि हा λ/4 म्हणजे पुढच्याची किती पोझिशन असणार आहे 3λ/4. लक्षात आलं. मग आपण नोड घेणार, दॅट इज अ पोझिशन ऑफ नोड. नोड पहिला नोड मिळेल पहिला नोड मिळेल λ/4 वरती, दुसरा मिळेल 3λ/4 वरती, फोर्थ मिळेल पुढचा हे बघा इथपर्यंत आलो आपण. ओके, λ/4, त्याच्या पुढचा 5λ/4 5λ/4 अँड सोन. समजते नाही. इथपर्यंत किती 3λ/4. त्याच्या पुढचा नोड हा किती होईल, त्याच्यामध्ये लॅम्बडा ॲड होईल, 1 ॲड झाला म्हणजे किती होईल तो 5λ/4 वरती. कॉन्सेप्ट लक्षात आली तुमच्या. सो दिस इज अ पोझिशन ऑफ अँटीनोड. एवढा पार्ट हा 3λ/4, याच्यामध्ये λ/2 एवढं डिस्टन्स ॲड झालं. हे बघा व्यवस्थित परत एकदा, इथं 3λ/4 इथपर्यंत 3λ/4, इथून एवढं हे डिस्टन्स किती तुमचं λ/2. मग 3λ/4 प्लस λ/2 दॅट इज इक्वल, याला 2 मल्टिप्लाय डिवाइड केलं म्हणजे किती होईल 5λ/4. म्हणून पुढचा नोड पॉईंटमध्ये 5λ/4, मग पुढे मिळेल 7λ/4 अँड सो ऑन. दिस इज पोझिशन ऑफ नोड पॉईंट. आता अँटीनोडसाठी जर बघितलं अँटीनोड ओके, तर x इक्वल टू अँटीनोड पहिला अँटीनोड कुठे आहे 0ला आहे, 0. दुसरा अँटीनोड इथून हे डिस्टन्स किती λ/2. तिसरा अँटीनोड किती डिस्टन्सवरती येत लॅम्बडा. समजते ना. हे बघा हा पहिला 0 वरती, दुसरा इथून λ/, ही डिस्टन्स किती झालं λ/2. नंतर इथून ही डिस्टन्स डायरेक्ट पुढचा मिळणार हे λ/2 किती झाला लॅम्बडा, म्हणजे इथून डिस्टन्स किती झालं लॅम्बडा. लक्षात आलं का लॅम्बडा. नंतर परत 3λ/2, नंतर 2λ अँड सो ऑन. दिस इज अ पोझिशन ऑफ अँटीनोड इन ओपन ऑर्गन पाईप. ओपन ऑर्गन पाईपमध्ये अँटीनोडची पोझिशन, ही नोडची पोझिशन. सो दिस इज अ लेक्चर ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज ओपन ऑर्गन पाईप. ओपन ऑर्गन पाईपमध्ये आपण फ्रिक्वेन्सी बघितली फंडामेंटल मोडसाठी, नंतर सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनसाठी, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशनसाठी, फोर्थ मोड ऑफ व्हायब्रेशनसाठी त्यांचा रेशो मिळतो. इथे इवन अँड ऑल हार्मोनिक्स मिळतात. ओरस्टोनचा रेशो मिळाला 2s 3s 4. जनरल फॉर्म्युला आहे NV अपॉन ट्वाइस L. कॅपिटल N इज काय सांगितलं आपण, कॅपिटल N इज इक्वल 1 2 3. 1 टाका तुम्हाला V/2L मिळेल, 2 टाका V/L मिळेल, 3 टाका 3V/2L मिळेल. अशा पद्धतीने. ओके, आणि त्याचं कंपॅरिझन केलं, त्याचं कन्क्लुजन काढलं, त्याची फॉर्म्युला आपण काढली, नोड आणि अँटीनोडची पोझिशन फाइंड आउट केली. आता हेच इक्वेशन तुम्ही, म्हणजे तुम्हाला जर डिफरन्स विचारला क्लोज ऑर्गन पाईप आणि ऑर्गन पाईपमध्ये, तर आपण जो कालच्या लेक्चरला कन्क्लुजनचा पार्ट आणि आजच्या लेक्चरचा कन्क्लुजन पार्ट हे त्याच पॉईंटनुसार तुम्ही मांडा, तुम्हाला बरोबर काय मिळेल दोन्हीमधला डिफरन्स मिळेल. म्हणजे क्लोज ऑर्गन पाईपमध्ये इवन अँड ऑड हार्मोनिक फ्रिक्वेन्सीपैकी फक्त ऑड हार्मोनिक्स फ्रिक्वेन्सी आर प्रेझेंट. इकडे काय ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट, म्हणजे इवन आणि ऑड हार्मोनिक्स. इकडे तिकडे फ्रिक्वेन्सी रेशो मिळेल तुम्हाला 1s3 3s5 5s7. इकडे मिळेल 1s2 2s3 3s5. तिकडे ओवरस्टोनचा रेशो मिळेल तुम्हाला 3s5 5s7 7s9. इथं ओवरस्टोनचा रेशो मिळेल 2s3 3s4. आणि नंतर पोझिशन ऑफ नोड अँड अँटीनोड, तिकडे नोडची पोझिशन होती,
नोडची पोझिशन 0 λ/2 λ 3 λ 2 λ. इथं अँटी नोडची पोझिशन काय आहे 0 λ/2 λ 3 λ 2 λ. इथं नोडची पोझिशन काय आहे λ/4 3 λ/4 5 λ/4. कुठं ओपन ऑर्गन पाईपमध्ये क्लोजमध्ये अँटी नोडची पोझिशन आहे. म्हणजे हा डिफरन्स तुम्हाला तिला राईट करता येईल. मग आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतो आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ओपन ऑर्गन पाईप याबद्दलचं यावरती डिस्कशन केलं. लेक्चर तुम्हाला समजलं असतं लेक्चरला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.